मॉर्निंग ताई आणि दादांनो, स्वागत आहे तुमचं प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये। तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलास, त्याच्यामध्ये आपण चौकटीची भिंतीचं बांधकाम केलं आणि जे बाहेरचं कंपाऊंड होतं त्यासाठी आज मुलं आलेत कंपाऊंडचं काम करण्यासाठी। कारण की हे शेडचं काम माझ्या मामाच्याच मुलाने केले, त्यामुळे त्याच्याबरोबर जी मुलं असतात कामासाठी तीच मुलं आलेत आपले हे काम करण्यासाठी। तर हे पहा, कालच अँगल येऊन पडले होते। सकाळ सकाळ आम्ही ह्या अँगलला पूर्ण कलर लावून दिला, त्या पोरांनी कटिंग केलं आणि आल्यानंतर असे क्रॉसमध्ये रॉड चिटकून घेतले आणि आता चालले खड्डे घ्यायचं काम। तर आपल्याला तिन्ही साईडनी जाळी बसवायची आणि एका साईडने तर शेडची भिंत येतेच आहे। हे पहा, अशा प्रकारे खड्डे घेतले, त्याच्यानंतर सिमेंट आणि खडी मिक्स करून पोल टाईट पण करून घेतलेत। ते व्यवस्थित फिट झालेत, पण आता 4 दिवस त्याला तसंच सुकून द्यायचं आणि रोज डेली 3 टाइम पाणी मारायचं अँगलवरती, जेणेकरून सिमेंटमध्ये टाईट होतील। तर बघा, 4 दिवसानंतर ह्या मुलांनी पुन्हा जाळी लावायला सुरुवात केली आहे। कंपाऊंडच्या कामाला जेवढं पण सामान लागणार होतं ते कालच आपण पिकअपमध्ये घेऊन आलो होतो। तर हे बघा, जाळीचा बंडल आता ओपन केलाय आणि आता हे जाळी लावायचं काम चालू झालंय त्यांचं। अशी पूर्ण जाळी सगळ्या साईडने आथरून घ्यायची आणि पूर्ण खेचून टाईट करून त्याला रॉडने याला गडेलला चिटकून घ्यायची, वेल्डिंग करून टाकायची गडेलला, म्हणजे जेणेकरून ती टाईट होईल आणि खालच्या साईडने भिंत येतील, त्या भिंती आपण नंतरनं बांधणार आहोत। आपलं व्यवस्थित टाईट करून घ्यायचे, जेणेकरून बाहेरची कुत्री मांजरे आतमध्ये आली नाही पाहिजे। त्याच्यामुळे चांगलं बाहेरचं कंपाऊंड पण पॅक करायचं आणि आतून शेड पण व्यवस्थित पॅक करून घ्यायचे, कारण की शेडच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना, तो खूप दिवसापासून पडीक आहे। इथे कोणाच्या माणसांची वस्ती वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे रानटी प्राणी वगैरे भरपूर असतात आजूबाजूला, शेडच्या फिरत असतात। त्याच्यामुळे शेड एकदम पॅक करून घ्यायचे, जेणेकरून रात्रीचा वगैरे काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून। तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे बाहेरचं तार कंपाऊंड आणि आतलं शेड कशासाठी, तर या ठिकाणी आपण गावठी कोंबड्यांचं पालन करणार आहोत, त्यासाठी आपण अर्धबंदिस्त शेड बनवलंय, जेणेकरून आपल्याला सकाळ संध्याकाळ कोंबड्या ह्या कंपाऊंडमध्ये सोडता येतील आणि बाकीच्या टायमिंगला त्या शेडमध्ये राहतील। अशा प्रकारे आपलं हे नियोजन आहे। आणि आता बाहेरच्या कंपाऊंडची जाळी मारून झाली आणि आता आलो शेडमध्ये आतमध्ये। तर हे पहा, पोरं आता जो बंडल होता तारेचा तो ओपन करतात आणि आता ह्या आडव्या भिंतीला लावून घेतील। ते खालच्या साईडला, अँगलच्या खालच्या साईडला जाळी येईल आणि वरच्या साईडला पत्र्याची शीट येतील, ते आता आपण नंतर मारून घेणार आहोत। तर बघा, तो कालचा दिवस आपला बाहेरचं कंपाऊंड आणि ती तुम्हाला जी आडवी भिंत जी होती तिथे जाळी मारून झाली आणि आज हा दुसरा दिवस आहे। तर आज ह्या 3 भिंती राहिल्यात, त्याची पण जाळी मारून होईल। तर आईचं इथे काही ना काही चालूच असतं। बंडल बाकी जाळीचे मारायचे, पुढच्या दरवाजाची साईडची वगैरे कटिंग करावं लागणार आहे। पुढच्या साईडला त्यांना जास्त वेळ जाणार आहे, कारण ते मेजरमेंट घेऊन व्यवस्थित कटिंग करावं लागेल। मागच्या साईडला काय दरवाजा वगैरे नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित एका लेंथमध्ये त्यांनी अंथरली आणि वेल्डिंग करून झाली पण त्यांची। फक्त मला वाटतं फ्रंट साईडलाच थोडा टाईम जाईल। तर बघा, हा 2 दिवस आपल्याला जाळी मारायला गेले आणि आज तिसरा दिवस आपण आज कोबा करायला घेतलाय। तर आपण नाक्यावरून 2-3 माणसं आणली होती डेपो टाकायला। त्या लोकांनी मेजरमेंटनुसार खडी, कस आणि सिमेंटचे असे छोटे छोटे डेपो लावलेत। तर आता या ठिकाणी ते लोक त्या डेपोवरती सिमेंट पण खाली करून ठेवतात आणि त्याची आळी बनवून घेतील आणि मग त्याच्यामध्ये नंतरनं पाणी सोडतील, व्यवस्थित असा माल तयार करून घेतील आणि मग आता कोब्याला सुरुवात करतील। ह्या माणसांना मी नाक्यावरून आणलं होतं। माणसं तशी नाक्यावर भरपूर भेटतात कामासाठी, पण त्यांना तिथे जाऊन घेऊन येणं मोठं काम आहे, कारण की ते सकाळ सकाळ 8 वाजेपर्यंतच नाक्यावर असतात, त्याच्यानंतर दिवसभर कोणी नसतं। त्याच्यामुळे काही असं गवंडी वगैरे लागलं किंवा कोणती शेतातली कामं असेल ना, तर बरेच लोक आमच्या इथली सकाळ सकाळ नाक्यावरती जातात आणि त्यांना घेऊन येतात। आणि आता गावामध्ये पण पहिल्यासारखं आपल्याला शेतामध्ये काही कामं करायची असेल तर कोणी भेटत नाही। पहिली कशी एकमेकांकडे लोक जायची पण आणि एकमेकांना हेल्प पण करायची, पण आता तसं राहिलं नाही। तर आता आपला शेडच्या आतमधला कोबा झाला, शेडच्या सगळ्या साईडनी जाळी मारून झाली, बाहेरचं तार कंपाऊंड झालं आणि आता आपण जी शेडला जी जाळी मारली आहे ती खालून ओपन असेल, तर ते बंद करण्यासाठी आपण ज्या भिंती बांधण्यासाठी गवंड्यांना बोलवलं होतं, त्याच गवंड्यांना पुन्हा आपल्याला बोलवावं लागणार आहे, कारण त्या जाळीला सगळ्या साईडनी सिमेंट मारावं लागणार आहे। तर आता मी व्हिडिओ बंद केल्यानंतर पहिला त्यांनाच कॉल करणार आहे आणि त्यांना ते जाळीचं काम करण्यासाठी बोलवून घेणार आहे। तर चला, आजचा हा व्हिडिओ इथेच बंद करते। तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।